आयुष्यात आपल्यावर जीव ओवाळणारी माणसं खूप कमी असतात, म्हणून त्यांना सहजपणे गमावू नका, कारण आयुष्याची मजा एकटे जगण्यात नसते. वृक्ष कापला तरी त्यातून एक फांदी उगवते आणि फळं देते. परिस्थिती कशीही असली तरी चांगली माणसं चांगुलपणा सोडत नाही. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीरसुद्धा एक दिवस गळून पडतं, पदसुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो. कोणतीही गोष्ट देण्यामध्ये काय सामर्थ्य आहे हे तुम्हाला जर कळत असेल तर तुम्ही कोणत्याही दिवशीचे जेवण हे एखाद्याबरोबर वाटून घेतल्याशिवाय राहू शकत नाही. भूतकाळ आधीच निघून गेला आहे आणि भविष्यकाळाबाबत तुम्हाला कोणतीही माहिती नाही. तुम्हाला जगण्यासाठी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे वर्तमान काळ. त्यामुळे वर्तमानातच जगा. सामंजस्यातूनच खऱ्या प्रेमाचा जन्म होतो. सामंजस्य असेल तर प्रेम नक्कीच कळते. अट्टहासाने जोपासलेला राग, दुसऱ्याने भरलेले कान आणि वैरभावना माणसाला अनेकदा हरवते. हे ज्यांना समजत नाही त्यांना आपण कशाने हारलो हे आयुष्यभर उमगत नाही. जितकं तुम्ही परिस्थितीला घाबरणार तर परिस्थिती तुम्हाला अजून घाबरवेल. तुम्ही लढायचा सतत प्रयत्न करत राहा, नक्कीच तुम्हाला काहीतरी मार्ग सापडेल. कोणी तुमच्यासाठी रुपये खर्च करतील तर कोणी वेळ खर्च करतील. वेळ खर्च करणाऱ्या व्यक्तीला नेहमी जास्त महत्त्व आणि सन्मान द्यावा, कारण तो तुमच्यासाठी जीवनाचे ते क्षण खर्च करतोय जे त्याला कधीच परत मिळणार नाहीत. कधीच कोणावर अवलंबून राहू नका. जे करायचं आहे ते स्वतःच करून दाखवा. दुसऱ्यावर अवलंबून राहिल्यास आपण स्वतःची क्षमता विसरतो. शांतता ही नेहमी मनातूनच येत असते. तिचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेलात तर ती मिळणार नाही. अशी एखादी वाईट गोष्ट असावी ज्यामुळे जगात काही चांगले आणि शुद्धही आहे याची स्पष्ट सिद्धता करता येते. आपल्या अस्तित्वाचे रहस्य म्हणजे कोणाचीही भीती न बाळगणे. कधीही कोणाचीही भीती बाळगू नका आणि कोणावरही अवलंबून राहू नका. सर्वांना हे तिहेरी सत्य शिकण्याची गरज आहे. उदार हृदय, दयाळू भाषा आणि सेवा व करुणेचे जीवन हे नेहमीच मानवतेचे सादरीकरण आणि नूतनीकरण करत असतात. ज्याचे हजारो माणसांवर प्रेम आहे त्यालाच माणसं सोडून जाण्याचं अथवा त्यांच्या नसण्याचं दुःख असतं, पण ज्याचे कोणावरच प्रेम नाही त्याला कोणताच त्रास नसतो. शिस्तबद्ध मन हे नेहमी आनंददायी असतं. चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात, मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही. नेहमी स्वतःच्या मनगटात बळ आणि चारित्र्यात सत्यता ठेवा. आयुष्याच्या जडणघडणीत तुम्ही कुठेही कमी पडणार नाही. संकटांचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो. तो कायम कुठेच मुक्कामाला राहत नाही. परिस्थिती कशीही असो, जगण्यासाठी हिंमत कायम ठेवली पाहिजे, कारण योग्य वेळ आल्यावर आंबट कैरीसुद्धा गोड आंब्यात परावर्तित होते. मी मोठा की तू मोठा यातच आयुष्य संपून जातं. सर्वांपेक्षा मोठा तो वरती बसलाय हे ज्याला कळलं त्यालाच जीवन कळलं. स्पर्धा करून खेचाखेची करण्यापेक्षा खांद्याला खांदा मिळवून पुढे जाण्यातच खरी प्रगती आहे. तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण असते, कारण वेळ कधी कोणावर कशी येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे जी वेळ आहे तिचा व्यवस्थित उपयोग करून घ्या.
जीभ ही एखाद्या धारदार सुरीप्रमाणे असते, पण त्यातून आलेले शब्द घायाळ करतात, रक्ताचा सडा घालत नाहीत. इतकाच काय तो फरक आहे. सर्वात गडद रात्र म्हणजे तुमचे अज्ञान. देवाने प्रत्येकाला काही ना काही प्रतिभा भेट स्वरूपात दिलेली असते. त्या प्रतिभेचा आपण कसा उपयोग करतोय हीच भेट खऱ्या अर्थाने देवाला परत केलेली सर्वोत्तम भेट असते. तुम्ही खरंच स्वतःवर प्रेम करत असाल तर तुम्ही कधीही दुसऱ्याला दुखावू शकत नाही, कारण तुम्हाला त्याचा नेमका काय त्रास होतो याची पुरेपूर कल्पना असते. प्रेमाचा मार्ग हा हृदयात असतो, तो इतर ठिकाणी शोधू नका. तुम्हाला प्रेम हवं असेल तर त्याची जागा हृदयातच आहे, अन्यत्र नाही. कोणावरही द्वेष करू नका, द्वेषाने आपलेच नुकसान होते. त्यापेक्षा प्रेम करा, त्याने सर्व काही चांगलेच होईल.